महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेतच ते. त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही. मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू. विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या विजयोत्सवापासून दूर राहा अशा सूचना त्यांच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या. त्यामुळे या मेळाव्यात माझ्याकडे नाही, तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून. आमच्याकडे तसा आदेश पोहोचला नाही. आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या काही अडचणी होत्या, दिल्लीत बैठका होत्या, प्रमुख नेते कोणी तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते, एवढा पुरतंच आमच्याकडे माहिती आहे. नरेंद्र जाधव समिती आहे ती रद्द करावी, मागे घ्यावी अशासाठी आता कृती समितीने धरणं आंदोलन नाही बघा, असं आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागलेला. नरेंद्र जाधव कृती समिती, अमुक समिती, अभ्यास गट, त्याला काय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे कोणत्याही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती ही आम्ही मान्य करणार नाही. जनतेची एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं. तर हा समिती आता निरर्थक आहे. सरकार कोणते असो येऊ यापुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही. नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक विद्वानग्रस्त आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यांनाही मराठीबाबत संवेदना असणारच ना. आज सामना संपादकीयमध्ये देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती या मेळाव्यात, रुदाली असं म्हटलं होतं ठाकरे बंधूंची भाषणं म्हणजे, तर त्यावर आज सविस्तर भूमिका सामना संपादकीयमध्ये मांडण्यात आली. त्यांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हटलंय. कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात पेहलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो, दहशतवादी ठरवतो, आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतात. एक लक्षात घ्या, रडगाणं. पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते. 1857चं बंड हे त्यातूनच झालं, आणि 1978 साली जो सत्ता पालट झाला आणीबाणीनंतर तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला, रुदालीतून झाला. याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे. त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्चं होत चाललेलं आहे. त्यांना शिकवणी हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. नितीन गडकरींनी देशातल्या वाढत्या गरिबीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये पैसा हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे. नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे, आणि मोदींच्या सरकारमध्ये मुठभर श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय. हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानं सांगितलेलं आहे. देखिए, रुदाली शब्द का इस्तेमाल करना ये महाराष्ट्र का और महाराष्ट्र की जो जनता यहाँ आंदोलन कर रही है उनका सरासर अपमान है. एक आंदोलन है, संघर्ष है, आप उसको रुदाली कैसे कह सकते हैं? कल आप कहेंगे देश का स्वतंत्रता संग्राम भी रुदाली है. कल आप कहेंगे इमरजेंसी में जिस लोगों ने आंदोलन किया था ऐसा आप बोलते हो वो भी रुदाली है. कल आप बोलेंगे अयोध्या में जो आंदोलन हो गया राम मंदिर के नाम पर, वो भी रुदाली है. आप कल कहेंगे जो मुंबई और महाराष्ट्र के लिए आंदोलन हुआ और महाराष्ट्र की स्थापना हो गई, वो भी रुदाली है. ये लोगों का इतिहास बहुत कच्चा है. हाँ, थोड़ा और उनको पढ़ाई करनी पड़ेगी. अगर उनको ट्यूशन की ज़रूरत है तो हम देने को तैयार है. महाराष्ट्र का आंदोलन एक संघर्ष है, चाहे भाषा का आंदोलन हो, चाहे महाराष्ट्र निर्माण का आंदोलन हो, हमेशा हम लोग संघर्ष करते आए. छत्रपति शिवाजी महाराज का जो आंदोलन हो गया था, जो लड़ाई हो गई, उनको वे लोग रुदाली कहेंगे. हाँ, ऑपरेशन सिंदूर की रुदाली है ना. फिर मोदी जी ऑपरेशन सिंदूर के साथ जो वोट मांग रहे हैं वो भी रुदाली है. देवेंद्र फडणवीस की जो ये है ऊपर, हाँ, ये ऊपर जो है लगता है थोड़ा सा उसमें कमी आ गई. प्रधानमंत्री ने जो आतंकी को समर्थन करे, पाकिस्तान पर तीखा हमला किया है, पहलगाम जो हमला हुआ उसको लेकर प्रधानमंत्री ने बात करी है, कैसे देखते हैं? देखिए, ब्रिक्स सम्मेलन या ये सम्मेलन वो सम्मेलन, शंघाई सम्मेलन, प्रधानमंत्री जाते हैं, बातें करते हैं.
लेकिन उसमें से एक भी देश हमारे साथ खड़ा नहीं हो गया इस संघर्ष में। जिस तरह से पाकिस्तान के साथ यूनाइटेड नेशन से लेकर तुर्की हो, चाइना हो, अजरबैजान हो और भी देश खड़े हो गए। क्या मोदी जी विदेश घूम रहे हैं, सम्मेलन कर रहे हैं, क्या एक देश हमारे साथ खड़ा हो गया? उसका जवाब दीजिए। एजेंडा जो है अभी तक सेट नहीं किया गया है, क्योंकि जो रोजगार मुद्दा है काफी हद तक बड़ा हो चुका है। तब तक इस मुद्दों पर नॉर्मली खुलासा हो पाएगा हमारा जो अगला एजेंडा किस तरीके से रहेगा? कौन सा एजेंडा? आपका और जो मंत्री का जो युति है तो एजेंडा करेंगे ना हम। कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आपके भाषा में जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनना चाहिए ना, वो बनेगा। राव साहब, एक सवाल है कि राज्य के मंत्री आशीष शेलार कहते हैं कि पहलगाम में जिस तरह से लोगों को उनका धर्म पूछ के मारा गया, उसी तरह मुंबई महाराष्ट्र में लोगों को उनकी भाषा पूछ के भेजा जा रहा है। ये गलत है। हमारे जो मंत्री है वो सांस्कृतिक मंत्री है, लेकिन मुझे लगता है उनको बहुत से महाराष्ट्र के संस्कार। राऊत साहेब, मराठी विजयोत्सव पार पडला, आता लोकांना प्रतीक्षा आहे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची, तर त्याबाबत काही प्रोसेस किंवा घडामोडी सुरू झाल्या आहेत का आणि काही त्या दृष्टीने विचार सुरू झाला का? 5 तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला, ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो विजयाचा, तो अद्याप उतरलेला नाही आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र। आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल, अन्य काही पाहाल, तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता ह्या एका क्षणाची गेले 20 वर्ष वाट पाहत होती जवळजवळ, आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा, खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत। मग उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे राज ठाकरे साहेब असतील, या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात। जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंधे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं, आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो। आव्हान जे आहे हे परप्रांतीयांकडून नाहीये। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होते, तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गत शक्तींकडून आहे। कसे येतात ते पाहतो। म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करताय का? तुम्ही ठाकरेंवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पहलगावच्या हल्ल्याशी केली। राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत। सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे। पहलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं, त्यांना अतिरेकी ठरवणं, हे चित्र काय सांगतंय की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत। यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे। यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही, आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेलगावच्या अतिरेकाशी करताय। आता विषय राहिला तुमच्या प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल? होईल ना, मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल। नाही, पण जी काही हाकीकत किंवा जे काही विश्लेषण केलं जातं आहे की हे फक्त मराठी पुरतं होतं, राज ठाकरेंकडून
तसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाहीत. उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा नाही एकत्रीकरणासाठी. नाही, हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना. मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे, तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे, त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत. हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत. ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये. पण दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असेल? कारण काँग्रेसनं आतापासूनच स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील. काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेतच ते. त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही. मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू. विजयोत्सवात कांग्रेस राज्यातल्या नेत्यांचा एक सवाल है कि राज्य के मंत्री आशीष शेलार कहते कि पहलगाम में जिस तरह से लोगों को उनका धर्म पूछ के मारा गया, उसी तरह मुंबई महाराष्ट्र में लोगों को उनकी भाषा पूछ के पीटा जा रहा है। ये गलत है। हमारे जो मंत्री है वो सांस्कृतिक मंत्री है, लेकिन मुझे लगता है उनको बहुत से महाराष्ट्र के संस्कार सीखने पड़ेंगे। महाराष्ट्र में इस प्रकार का कोई हादसा नहीं हुआ है कि जाति पूछकर या भाषा पूछकर मारा है। कुछ लोग ये कहना चाहते हैं कि हम महाराष्ट्र की जो संस्कृति है, मराठी भाषा की संस्कृति, उसको हम नहीं मानेंगे। उसके खिलाफ लोगों का गुस्सा है। ये गुस्सा ये मंत्री को भी आना चाहिए, क्योंकि वो मराठी भाषा का खा रहे हैं। हाँ, ये मराठी भाषा के मंत्री है। महाराष्ट्र में मराठी भाषा नहीं रहेगी तो क्या पाकिस्तान में रहेगी, बांग्लादेश में रहेगी? आप मुझे बताइए। नेपाल में रहेगी? बताइए आप मुझे, कहाँ रहेगी? कि आप मोदी जी गए ब्रिक्स सम्मेलन में, कहा वहां रहेगी? ये सरासर अपमान है किसी भी भाषा का। अगर किसी राज्य में वहाँ के लोग अपनी भाषा की प्रतिष्ठा के लिए और रक्षा के लिए आंदोलन करते हैं किसी हमारे पूरे देश में, तो उसका तुलना ये मंत्री टेररिस्ट से करते हैं, बेलगांव के टेररिस्ट से करते हैं। मिस्टर शेलार मंत्री है, तो ये सरासर गलत है और भारतीय जनता पार्टी की मानसिकता क्या है ये दर्शाता है। राउत साहब, अभी इस मामले में उत्तर भारत हो या बिहार, कुछ अभिनेता हो, कुछ नेता हो, वो खुल के सामने आए हैं, वो बयान कर रहे हैं कि जिस तरह से मराठी बोलने के लिए सख्ती बरती जा रही है या हिंदी नहीं बोलेंगे। देखिए सबसे पहले कि हम मराठी में बात नहीं करेंगे, हिंदी भाषी को आलोचना किसी को नहीं मारा, ये गलत है। गलत, ये बीजेपी के लोग गलत प्रचार कर रहे हैं। किसी को नहीं मारा है। किसको मारा है और किसके ऊपर हमला किया है आप देख लीजिए। जो मराठी भाषा और महाराष्ट्र के खिलाफ बोल रहे हैं, अगर कल उत्तर प्रदेश में इस प्रकार की लोगों ने भाषा का इस्तेमाल किया तो वहां के लोग भी इस प्रकार से आंदोलन करेंगे, बिहार में करेंगे, कर्नाटक में करेंगे, तमिलनाडु में करेंगे। ये तो सबका हक है। आप जो बोल रहे हैं बीजेपी के लोग, ये बीजेपी के पोपट है सब। मुंबई में
सबसे बड़ी, लखनऊ से ज्यादा हिंदी, हाँ ये मुंबई में चलती है, नहीं तो यहाँ हिंदी फिल्म इंडस्ट्री, हिंदी संगीत, हिंदी थिएटर नहीं चलता। मैंने पहले भी कहा है, इतनी बड़ी इंडस्ट्री हिंदी की है, हिंदी फिल्म की है, हिंदी साहित्य है, हिंदी अखबार चलते हैं यहाँ, हाँ हिंदी किताबें यहाँ लिखी जाती है, पढ़ी जाती है, हम लोग हिंदी में बात करते हैं, हम पार्लियामेंट में हिंदी का इस्तेमाल करते हैं। तो ये जो पागल लोग हैं ये सटिया गए हैं। यहाँ महाराष्ट्र में एक संघर्ष अलग से करना चाहते हैं, भाषा संघर्ष। हमने मराठी का आग्रह किया है, जैसे हम पंजाब में गुरुमुखी का अनदेखी करेंगे, बंगाल में बंगाली का आग्रह करेंगे। जब हम जाएंगे तो हम बंगाली सीख जाएंगे। गुजरात में जाएंगे तो गुजराती का हम आदर करेंगे। ये देश की तो एकता का एक बहुत बड़ा एक मिसाल है ना। तो हम लिंग्विस्टिक स्टेट क्यों बने हैं, ये बताइए। ये जो आप हमें सवाल पूछ रहे हैं, सबसे पहले मुझे ये बताइए, ये जो त्रिभाषा सूत्र है, ये अगर हम उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश में लागू करते हैं तो ये लोगों ने मुझे बताना चाहिए वहाँ की तीसरी भाषा कौन सी है। अगर पहली हिंदी है तो दूसरी और तीसरी भाषा कौन सी है? मराठी है, गुजराती है, बंगाली है? मुझे बताइए और फिर हमारे ऊपर सवाल उठाइए।